जय महाराष्ट्र मित्रांनो, राज्याच्या राजकारणातून एक महत्त्वाची बातमी. शिवसेनेत 200 बड्या नेत्यांचा जाहीर प्रवेश. कोकणात उद्धव ठाकरेंची ताकद प्रचंड वाढली. मातोश्रीवर ऐतिहासिक क्षण. आज सकाळी हा सर्वात मोठा पक्षप्रवेश उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाला. राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ. विरोधी पक्षात असताना सुद्धा मातोश्रीवर प्रवेशासाठी रांगाच रांगा. उद्धव ठाकरे प्रामाणिक आणि विश्वासू म्हणत अनेक बडे नेते हे जाहीर पक्षप्रवेश करत आहेत. तब्बल 200 बड्या पदाधिकाऱ्यांनी आणि नेत्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. नेमकं काय झालंय, ते कोणते नेते आहेत, ती आपण सविस्तर बातमी बघणार आहोत. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय आणि इतर सर्व घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील. आपण सुरुवात करूया की नेमकं काय झालेलं आहे. अनेक ठिकाणावरून शिंदेगड, भाजप आणि काँग्रेसमधील अनेक प्रभावी पदाधिकारी या 200 बड्या नेत्यांनी अक्षरशः उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीवर रांगा लावत जाहीर पक्षप्रवेश केला. यामध्ये जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय तसेच वार्ड यामधील बडे असे 200 बड्या नेत्यांनी जाहीर पक्षप्रवेश केला. हा पक्षप्रवेश सोहळा मातोश्रीवर पार पडला, ज्यामुळे या घटनेला भावनिक आणि राजकीय दोन्ही पातळ्यांवर मोठे महत्त्व प्राप्त झालेले आहे. मातोश्रीवर उसळलेला जल्लोष. वांद्र्यातील मातोश्रीवर झालेल्या भव्य पक्षप्रवेश सोहळ्यात कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या शिवसैनिकांनी ढोल ताशांच्या गजरात नव्या नेत्यांचे स्वागत केले. भगव्या झेंड्यांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. या सोहळ्यात आदित्य ठाकरे आणि पक्षातील इतर वरिष्ठ नेते सुद्धा उपस्थित होते. मंचावरून उद्धव ठाकरेंनी सर्व नव्या नेत्यांचे स्वागत करताना सांगितलं की हा पक्षप्रवेश केवळ एक साधी घटना नाही, तर महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची पुनर्स्थापना आहे. आणि जे काही राज्य सरकार, ज्या काही घटना घडत आहेत, क्राईम घडत आहेत अनेक ठिकाणी, त्यांचा जो काही कंट्रोल नाही, त्यामुळे हे सगळे नाराज असलेले जे काही जनता आणि नेते आहेत ते आपल्याकडे येत आहेत. आणि या प्रवेशामध्ये विविध पक्षातील महत्त्वाचे पदाधिकारी, माजी आमदार, जिल्हाध्यक्ष, नगरसेवक आणि माजी जसे विभाग अध्यक्ष, प्रभावी कार्यकर्ते सामील झाले आहेत. शिंदेगडातील काही नाराज नेतेसुद्धा या पक्षप्रवेश सोहळ्यात आहेत. भाजपमधील स्थानिक स्तरावरील प्रभावी चेहरे, जे काँग्रेसमधील अनेक नेते जे भाजपमध्ये गेले आणि मोठे झाले, परंतु जुन्या भाजपच्या निष्ठावंत नेत्यांना आता भाजपमध्ये किंमत नाही म्हणत अनेक भाजपमधील जुने बडे नेते हे सुद्धा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत त्यांनी जाहीर पक्षप्रवेश केला. त्यावेळी त्यांनी सांगितले की आता भाजपमध्ये सर्व इतर पक्षातील नेत्यांना महत्त्व प्राप्त झालं आहे. आम्ही जुने नेते मात्र आम्हाला फक्त सतरंजा उचलाव्या लागत होत्या, म्हणूनच राजकारण आणि समाजकारण करायचं तर ठाकरेंशिवाय महाराष्ट्रात पर्याय नाही, असंही त्यांनी सांगितलं. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की या प्रवेशामुळे आमचा आत्मविश्वास वाढत आहे आणि अनेक ठिकाणावरून, ग्रामीण भागातून सुद्धा अनेक पक्षप्रवेश सोहळे पुढील आठवड्यामध्ये होणार आहेत असं सांगितलं. पण त्यांनी त्यावेळी सांगितले की जे गेले ते गेले, पण आता येत आहेत आणि त्यांना त्यांची चूक कळालेली आहे. महाराष्ट्राच्या भविष्याचा पाया घालणार आहेत. त्यांनी पुढे सांगितले की शिवसेना हा केवळ पक्ष नाही, तर एक विचारधारा आहे आणि मराठी माणसासाठी आम्ही विचारधारा, महाराष्ट्राच्या विकासासाठीच पुढे सगळे एकत्र येत आहोत. आगामी निवडणुकांवर परिणाम याचा नक्कीच होणार, असंही त्यांनी सांगितलं. कोकणात शिवसेनेची पकड मजबूत होईल आणि पुन्हा एकदा जो शिवसेनेचा कोकणा बालेकिल्ला मानला जातो तो नक्कीच बालेकिल्ला होईल, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. राजकीय तज्ज्ञांच्या मते जर ही लाट कायम राहिली तर आगामी निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला सर्वात मोठा फायदा होऊ शकतो. कारण जर सत्ता नसताना एवढे जण येऊ शकतात, तर सत्ता असताना अनेक ठिकाणून सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पक्षप्रवेश करतील. या प्रवेशामुळे शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी जल्लोष साजरा केला. कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर परत आला भगवा काळ आणि शिवसेना पुन्हा मजबूत अशा घोषणांनी वातावरण भारावून टाकलं. या घटनेवर विरोधकांनी प्रतिक्रिया दिली आहे. काहींनी हा राजकीय स्टंट म्हटला आहे, तर काहींनी तात्पुरता प्रभाव असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र शिवसेनेतील नेत्यांनी आपल्या आक्रमक पद्धतीने त्यांना याचं उत्तर दिलेलं आहे. कोकणात वाढलेली ठाकरेंची ताकद, यामुळे विरोधकांना बसलेला धक्का आणि कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेला उत्साह, यामुळे उद्धव ठाकरेंचं नेतृत्व पुन्हा एकदा मजबूत होत असल्याचं स्पष्ट दिसत आहे. आणि कोकण हा फक्त आणि फक्त ठाकरेंचा बालेकिल्ला आहे, हे आता हळूहळू स्पष्ट होत आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, कोकण हा कोणाचा बालेकिल्ला आहे? शिंदे, भाजप
की ठाकरे? तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये नक्की व्यक्त व्हा. धन्यवाद.